आता महापालिका आयुक्त आणि त्यांचे 2-3 अधिकारी होते आणि पोलीस खात्यातले काही प्रमुख अधिकारी होते। त्यांना मी सांगितलं की जे वारंवार थूकपट्टी करण्याचं जे काम सुरू आहे की 7 दिवसात तोडतो 10 दिवसात तोडतो, त्यांच्याकडे जी आम्ही सगळी जी माहिती दिली त्याच्यावर ते सगळे निरुत्तर झालेत। अधिकृत पद्धतीने जी संस्था तिथे अनधिकृत बांधकाम करते ती संस्था रजिस्टर्ड पण नाही, तिची काही माहिती धर्मादाय आयुक्ताकडे चॅरिटेबल ट्रस्टकडे नाही आणि ते तशा पद्धतीची माहिती आम्हाला महापालिकेतील ज्या कोण अधिकारी होत्या त्या पण देऊ शकल्या नाहीत। आम्ही महापालिका आयुक्तांना एवढंच सांगितलं, तुम्ही उगाच इकडे तिकडे ढकलण्याचं काम करू नका। 15 दिवस आता झाला, वेळ टाईम अप झालेला आहे। आता 2 दिवसामध्ये ते माननीय पालकमंत्री साहेब, पुन्हा कमिशनर आणि हे दोघं-तिघं आपसामध्ये बसून 2 दिवसामध्ये आम्हाला स्पष्ट तारीख देणार आहेत की ज्या तारखेला ते अनधिकृत बांधकाम तोडणार। कारण का त्यांनी पण हे स्वीकारलेलं आहे की 2020 साली जेव्हा एका बाजूला कोरोनाची संकट होतं, कुठेही पद्धतीचं बांधकाम करण्याला कोणालाही परवानगी नव्हती, तेव्हा अनधिकृत पद्धतीने 2020 साली बांधकाम तिथे झालेलं आहे। कोर्टाच्या परवानगीच्या विरोधात झालं आहे, म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण झालेला आहे। आणि म्हणून त्या 2020 साली जे काय अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम ते तोडणार आहेत। संबंधित अधिकारी ज्यांनी हे अनधिकृत बांधकाम करताना अशा पद्धतीची सहकार्य केलं त्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा घेणार आहेत। आणि अशा पद्धतीचा मला महापालिका आयुक्त हेही सांगितलं की वक्फ बोर्डला काय त्यांची केस सुरू आहे, तिथे पण सांगितलं की आम्ही मोठा वकील देणार आहे जेणेकरून अशा पद्धतीची कुठली चुकीचाच निर्णय येऊ नये। म्हणून आज जे काही वेळ त्यांनी आम्हाला दिलेला आहे 2 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला तारीख देणार आहे, ज्या तारखेला ते लोक तिथे कारवाई करणार। आम्ही एवढं स्पष्ट पोलिसांच्या समोर त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अगर यापुढे तारीख दिली नाही, आम्ही मोर्चे काढत बसत नाही। मग कायदा हातात आम्हाला घ्यायला लागला तर उद्या तिथे बांधकाम तोडण्यासाठी आम्ही 1 दिवस तिथे येऊ आणि बांधकाम तोडून परत निघून जाऊ। मागच्या 1-2 महिन्यापूर्वी देखील माझ्यावर असाच प्रकार झाला। फर्ग्युसन रोडवर देखील आपण ज्यावेळेस कारवाई करत होतो सातत्याने आपण त्या लोकांना सांगतोय की बाबा ह्या ठिकाणी तुम्ही अतिक्रमण करू नका। आणि ज्या वेळेस ते अतिक्रमण काढण्यासाठी मी स्वतः गेलो, अधिकारी गेले, अधिकाऱ्यांना मारहाण, अधिकाऱ्यांना उलट पालट बोलणे, मग आम्ही कोणासाठी आहे हे काम, कुणासाठी करतोय आम्ही? हे शहरासाठी काम आहे। मग एकही नागरिक बोलत नाही। मग तुम्ही ज्यावेळेस ट्विट होतं, मीडिया आहे, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात, व्हॉट्सअपवर मेसेज आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अरे ह्यांना घरी घालवा, ह्यांना मारा। मग हे सहन करण्यासाठी आम्ही आहोत? आम्ही काय आमच्या घरचं तर काम नाही करत? हे काम ज्यावेळेस करतो आम्ही हे नागरिकांसाठी काम करतो। कालचा देखील प्रकार असाच आहे। जवळपास 1 महिन्यापासून हा विषय सुरू आहे। माननीय नगर अभियंता सातत्याने या बाबतीत त्याचा पाठपुरावा करून ज्यावेळेस वक्फ बोर्ड असेल किंवा हायकोर्ट असेल वेगवेगळ्या माध्यमातून ती केस सोडवण्याचा प्रयत्न करतात। परंतु या ठिकाणी आल्यानंतर कोणी बाहेरचा माणूस येईल आणि आपल्याबद्दल वाईट बोलेल, एकेरीत बोलेल। आज 30-30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे ना। अरे आम्ही काय मूर्ख आहोत का इथे काम करणारे? काहीतरी तर आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, आमच्यावर काही संस्कार आहेत। जर हे संस्कार आम्ही जे आम्हाला संस्कार दिलेले आहेत त्या संस्कारानुसार आम्ही जर काम करत असू तर आम्ही त्याची लक्ष्मण रेखा जी आखून दिली त्याच्या पुढे जाऊ शकत नाही। मग तुम्ही आम्हाला शंभर समजता का? एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याकडे देखील तृतीयपंथी आपण आज कामाला घेतलेले आहेत, ती सुद्धा मोठी लोक आहेत, ती सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात। मग जर आपण आपल्या पद्धतीने जर काम करत असू तर आपल्या कामामध्ये कोणी अडथळा आणू नये। कोणत्याही परिस्थितीमध्ये अडथळा आणणार, जे काय असेल ते कायदेशीर करा, जे काय असेल तर तुमचं म्हणणं कायदेशीर मांडा। परंतु या पद्धतीने जर या पुढील काळामध्ये अशा पद्धतीने जर कामकाज झालं तर आम्ही सुद्धा तसंच उत्तर देऊ। कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मागे पडणार नाही। मग आमच्यावर काही कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल होत, लोक म्हणतात ना आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत, तर आमच्यावर होत आहेत।
जर आमच्या अंगावर जर कुणी आलं ना तर आम्ही सोडणार नाही, एवढं निश्चित आहे. आणि या प्रकरणाचा मी पूर्णपणे निषेध करतो. आणि माझं एकच म्हणणं आहे, तर आपल्याला माझं एक म्हणणं आहे की आपण फक्त इथं येऊन थांबून नको जायला, आपण आता पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. मंत्रालयामध्ये असेल किंवा कुठेही सेंट्रल लेवलला असेल, पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनची ताकद ही दिसलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कुणी ब्र सुद्धा आपला काढता कामा नये. अरे कार्य करायचं, एकेरी बोलायचं तर फार लांब राहिलं. नाव सुद्धा उच्चारताना चांगल्या पद्धतीने उच्चारलं गेलं पाहिजे, सन्मानाने उच्चारलं गेलं पाहिजे. आपण ज्यावेळेस आम्ही आता अधिकारी काम करतोय, म्हणजे जर ही परिस्थिती आमच्यावर असेल तर खाली काय परिस्थिती आहे, चतुर्थ श्रेणीला काय परिस्थिती आहे. त्यांची तर आई बहीण रोज काढली जाते. मग आमच्या आई बहिणी काय वर आलेल्या आहेत का? सोडणार नाही आम्ही. आणि आज आता निर्धार करू आपण की कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोष्टीचा शेवट झाल्याशिवाय या ठिकाणाहून कुणी जायचं नाही. वेळ पडली तर चतुर्थ श्रेणी सुद्धा हे आपल्या बरोबर आहे आणि आपण एकत्र मिळून या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करू.